मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कांचन आप्पांवर आजपर्यंत तुम्ही काहीच केलं नाही असा आरोप करते. तेव्हा आप्पा तिला सांगतात, माझ्यासाठी या सुखाच्या व्याख्या नव्हत्या. तेव्हा कांचन बोलते, परंतु माझ्यासाठी होत्या. मी तुमच्या घरासाठी राबले. तुमच्या आई मला सतत टोमणे मारायच्या, वाटेल ते बोलायच्या. एवढंच नाही तर त्यांनी परस्पर जाऊन माझी सूनसुद्धा पसंत करून आणली. मग काय, सतत आईने किती चांगली आणि आदर्श सून आणली हेच मला ऐकायला मिळायचं. परंतु तुमच्या बायकोला ती आवडत नव्हती याचं कुणालाच काही वाटत नव्हतं. मुद्दाम माझ्यासमोर अरुंधतीचं कौतुक करायचं. तर तेव्हा आप्पा कांचनला सांगतात, मुद्दाम नाही, अरुंधती गुणीच आहे. तू तिला छळलंस, सासूरवास केलास. गरीब स्वभावाची म्हणून ती कधीच मागे उत्तरं द्यायची नाही, म्हणून मी तिच्या बाजूने बोलायचो, कारण मला तिची दया यायची. तेव्हा कांचन आप्पांना बोलते, सासूरवास असे मोठमोठे शब्द वापरू नका. माझी सासू पण मला बोलतच होती, घरात 4 कामे केली तर काय फरक पडतो. मी नव्हते का करत. सासूचे नवऱ्याचे 4 शब्द ऐकून घेतले तर काय फरक पडतो असं सांगते. तेव्हा आप्पा, मग मी तुला बोललो तर तुझ्या नाकाला मिरच्या का झोंबल्या असा प्रश्न करतात. तर तेव्हा कांचन आप्पांना बोलते, अरुंधतीच्या नवऱ्याने काही कर्तबगारी तरी गाजवली, तुम्ही काहीच केलं नाही. हे घर फक्त 3 खोल्यांचं होतं, त्याचा एवढा मोठा बंगला माझ्या मुलानेच केला. या घरात सुखसोयी अनिरुद्धने आणल्या, तुम्ही तर साधं आपल्या मुलाशी नीट वागू शकला नाहीत. माझा अविनाश 15 वर्ष फक्त तुमच्यामुळे माझ्यापासून दूर होता. माझा अनिरुद्ध आप्पा आप्पा करत तुमच्या मागे फिरतो, परंतु तुम्ही त्याच्याशी नीट बोलत नाही, कारण तुमच्यासाठी आता फक्त एकच नातं उरलं आहे, सासरा आणि सून. बायको आणि मुलांचं नातं तुम्ही विसरलात. सुनेची बाजू घेऊन बोलण्याची झिंग तुम्हाला चढली आहे. त्यापेक्षा चांगला बाप होण्याचा प्रयत्न करा, म्हणजे हे घर सुखात राहील. अनिरुद्ध सारखं आई आई करतो ते तुम्हाला बघवत नाही ना, म्हणून तुम्ही आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात. सर्वांना आमच्या विरोधात भडकवत आहात. परंतु एक लक्षात ठेवा, अरुंधती घर सोडून गेली तर तुमचं घर विस्कटलं, परंतु मी गेले ना तर तुमचं घर मोडून पडेल. तेव्हा कांचनचे ते विचित्र बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर संजना खूपच खुश होत विचार करते, म्हातारी पार कामातून गेली, आता याचंही खापर अरुंधतीवरच फुटणार. तर तेव्हा आप्पा नाराज होत कांचनला बोलतात, तुझं बरोबर आहे, मी तुझ्यावर अन्याय केला. एवढी वर्ष तू हे सर्व मनात ठेवून होतीस ते मला कधी कळालंच नाही, मला माफ कर. परंतु तरीसुद्धा तू अरुंधतीबद्दल जे काही बोलतेस, तिच्या हेतूविरुद्ध जी काही शंका घेतेस ना, ते माणूस म्हणून मला मान्य नाही. त्यावर अरुंधती कांचनला बोलते, आप्पांनी काहीच केलं नाही असं तुम्ही का म्हणता. या घरासाठी त्यांनी खूप काही केलं आहे. मान्य आहे, अनिरुद्धने पैसा समृद्धी आणली, परंतु आप्पांनी काहीच केलं नाही असं म्हणू नका, कारण पै जमवून आप्पांनी मुलांचं शिक्षण केलं, मुलांना नातवंडांना योग्य दिशा दाखवली, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. माझ्यासाठी त्यांनी माझ्या वडिलांची पोकळी भरून काढली. आयुष्यात त्यांनी किती पैसा कमवला यापेक्षा या सर्व गोष्टी महत्त्वाच्या नाही का. कारण घरातील पुरुष हा फक्त नोटा छापायचं मशीन नसतो, त्यांचा खिसा लहान असला तरी मन खूप मोठं आहे. तेव्हा कांचन चिडून, त्यांच्या मोठ्या मनाचा फायदा फक्त तुलाच होतो अरुंधती, मला नाही असं सांगते. तेव्हा अविनाश कांचनला शांत राहण्यासाठी सांगतो, परंतु कांचन काही न ऐकता हे सतत मला बोलत असतात. तेव्हा मी ऐकून घेते आणि आज तू त्यांची बाजू घेत आहेस, ज्यांच्यामुळे तू 15 वर्ष माझ्यापासून दूर राहिलास, ते आठवतंय ना. आणि तुला जर जास्तच पुळका असेल तर तूही हे घर सोडून जा. कशाला अनिरुद्धच्या घरात आश्रित म्हणून राहतो त्याच्या घरात आणि गोडवे या अरुंधतीचे गातोस. तुला लाज वाटत नाही का. आज मी सर्वांना खडसावून सांगते, यापुढे अरुंधतीचं नाव या घरात घ्यायचं नाही आणि ज्यांना या घरात राहायचं त्यांनी अरुंधतीशी काही संबंध ठेवायचा नाही. तेव्हा ते ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. तर अरुंधती तिथून जाण्यासाठी निघते. तेव्हा आप्पा तिला थांबवत, मीही तुझ्याबरोबर येतो असं बोलतात. त्यावर कांचन सांगते, लक्षात ठेवा, तुम्ही जर अरुंधती बरोबर गेलात तर या घरात परत यायचं नाही.
तर तेव्हा आप्पा कांचनला सांगतात, माझ्याकडून नकळत लाखचुका झाल्या असतील, परंतु अरुंधतीला पाठिंब्याची गरज असताना सुद्धा तो न देणं ही चूक मी करणार नाही. एक माणूस म्हणून मी या घरात परत येणार नाही, असं बोलून आप्पा जाण्यासाठी निघतात व अरुंधतीला बोलतात, मला तुझ्या घरी घेऊन चल. मी या घरासाठी एक बाप म्हणून काही करू शकलो नाही, हे ऐकल्यानंतर मला इथे राहण्याचा काहीच अधिकार नाही. तेव्हा सर्वजण खूप रडत असतात. तेव्हा आप्पा अरुंधतीसमोर हात जोडतात. तेव्हा यश, ईशा व अभि कांचनला तू शांत राहा म्हणून सांगतात. तर कांचन बोलते, मला तुम्ही काहीही शिकवायचं नाही, कारण आता मी शांत बसणार नाही. तर तेवढ्यात अरुंधती समोर येते व कांचनला बोलते, जोपर्यंत त्यांची मुलगी जिवंत आहे ना, तोपर्यंत त्यांनी कुठे राहायचं हा निर्णय त्यांचाच आहे. व आप्पांना सांगते, तुम्हाला कोणीच या घराबाहेर काढू शकत नाही, परंतु तुम्हाला कुठे राहायचं हा निर्णय तुमचाच आहे. तुमच्या मुलीच्या घराचे दरवाजे कायम तुमच्यासाठी उघडे आहेत. नंतर अरुंधती कांचनला सांगते, आप्पांना मी माझ्या घरी घेऊन जात आहे. तुम्ही त्यांना जे काही बोललात ना, त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार आहे, कारण मला माहिती आहे हे सर्व तुम्ही माझ्यावरील रागामुळे बोललात. आप्पांवर तुमचं प्रेमच आहे. तुम्ही केव्हाही माझ्या घरी या, मी तुम्हाला अडवणार नाही, काहीही बोलणार नाही, परंतु आत्ता मी आप्पांना इथून घेऊन जात आहे आणि मला कोणीही अडवू शकत नाही, असे बोलून अरुंधती आप्पांना घेऊन जाते. तेव्हा सर्वजण कांचनला आप्पांना थांबव असा आग्रह करतात, परंतु मूर्ख कांचन त्यांना जाऊ दे, मी आयुष्यभर एकटी राहीन, परंतु माझा पाणउतारा आणि अरुंधतीचा जय जयकार सहन करणार नाही, कारण माझा नवरा मी सोडून बाकी सर्वांची बाजू घेतो असं बोलते. त्यानंतर सर्वजण आप्पांना अडवण्यासाठी बाहेर येतात. तेव्हा ईशा खूप रडत असते. तर तेव्हा आप्पा ईशाला शांत करत बोलतात, इतके दिवस मी याच समजुतीत होतो की हे सर्व माझं आहे, परंतु आज समजलं की इथे माझं काहीच नाही, नाही वास्तू, नाही माणसं. संसारासाठी मी काहीच केलं नाही, सर्व काही अनिरुद्धने केलं. आज मला कळालं, घरच्यांच्या समोरसुद्धा आपलं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. आपण त्यांच्यासाठी काय केलं याचे पाढे वाचत राहावे लागतात, मी तेच केलं नाही. तर तेव्हा अभि आप्पांना समजावतो, परंतु आप्पा काही न ऐकता घर सोडून जाण्यासाठी निघतात. तेव्हा अभि अरुंधतीला बोलतो, आप्पांना समजवायचं सोडून तू आप्पांना घेऊन काय चाललीस? तुला माहिती आहे ना, आजी आप्पांशिवाय नाही राहू शकत. झाला तेवढा तमाशा पुरे झाला नाही का? तेव्हा आप्पा, मला इथे राहायचं नाही असे बोलून पुढे जातात. तर यश व अविनाश त्यांच्या मागे पळत जातात. तर इकडे अरुंधती अनघा व ईशाला शांत राहून कांचनची काळजी घेण्यासाठी सांगते. तर दुसरीकडे अविनाश आप्पांना बोलतो, मी तुम्हाला नाही थांबवणार, तुम्ही जा, परंतु इथे सर्वजण तुमची वाट बघत आहेत हे लक्षात ठेवा आणि लवकर या, असं बोलून आप्पांना अविनाश मिठी मारतो. तर आप्पा तिथून निघून जातात. त्यानंतर अविनाश अरुंधतीला सांगतो, उद्या तुझ्या ऑफिसच्या वेळेला मी तुझ्या घरी येतो, आप्पांजवळ मीच थांबेन, तू ऑफिसला जा. त्यावर अरुंधती होकार देत तिथून निघून जाते. तर अभि अरुंधतीला दोष देतो. तेव्हा अनघा त्याला सांगते, प्रॉब्लेम ताईमुळे नाही तर तुमच्या वागण्यामुळे झाले आहेत आणि जोपर्यंत तुम्हाला हे कळत नाही ना, तोपर्यंत हे असंच चालू राहणार आहे. तर इकडे अरुंधती व यश आप्पांना घरी घेऊन येतात व आप्पांना पाणी पाजतात. तेव्हा आप्पा, मी खरंच काही करू शकलो नाही का, म्हणून खूप रडू लागतात. तेव्हा अरुंधती आप्पांना समजावते की माणसाला जेव्हा स्वतःचा बचाव करायचा असतो ना, तेव्हा तो दुसऱ्यांवर हल्ला करतो. तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं आहे, जास्त विचार करू नका. त्यानंतर यश आप्पांना आराम करण्यासाठी घेऊन जातो. तर अरुंधती खूप रडत असते. उद्याच्या भागामध्ये आप्पा अरुंधतीच्या घरातूनही गायब होतात. तर अरुंधती खूप घाबरते. पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.